A warm welcome to all of you. आज आपण बायोलॉजी या सब्जेक्टची सुरुवात करायची आहे. 11वीचे सर्व मुलाला पुन्हा एकदा वार्म वेलकम. बायोलॉजीमध्ये ॲज पर द NCERT किंवा नीट सिलेबसप्रमाणे एकूण 10 टॉपिक आहे. हे 10 टॉपिकमध्ये 5 युनिट 10 युनिट आहे. त्यातले 5 युनिट 11वीचे युनिट आहे आणि राहिलेले 5 युनिट 12वीचे युनिट आहे. ह्यामध्ये 11वीमध्ये आपण 5 युनिट कव्हर करायचे. ते 5 युनिटमधले फर्स्ट युनिट त्याचं नाव आहे डायव्हर्सिटी ऑफ द लिव्हिंग वर्ल्ड. हे डायव्हर्सिटी ऑफ द लिव्हिंग वर्ल्डमध्ये एकूण 4 टॉपिक आहे. ते 4 टॉपिकमध्ये फर्स्ट टॉपिक आहे लिव्हिंग वर्ल्ड, सेकंड टॉपिक बायोलॉजिकल क्लासिफिकेशन आणि थर्ड टॉपिक प्लांट किंगडम आणि फोर्थ टॉपिक ॲनिमल किंगडम. हे 4 टॉपिक ज्यावेळेला पूर्ण होतो आपले युनिट नंबर 1 पूर्ण होतात. आणि हा 4 टॉपिकमध्ये किंवा युनिट 1 मधून नियर अबाउट 11 ते 13 प्रश्न नीट परीक्षेमध्ये विचारले जाते. त्यामुळे हा टॉपिक फार महत्त्वाचा आहे. 13 प्रश्न किंवा 10 प्रश्न जर म्हटलं तर एकूण 40 मार्क 360मध्ये 40 मार्कचे वेटेज ॲव्हरेज वेटेज या युनिटला दिलेलं आहे. आणि त्या टॉपिकमधले फर्स्ट टॉपिक आपण आज सुरुवात करायचं आहे. दॅट इज द लिव्हिंग वर्ल्ड. द टॉपिक नंबर 1 लिव्हिंग वर्ल्ड. NCERTमध्ये असं एक प्रथा आहे, प्रत्येक युनिट एक सायंटिस्ट एक महत्त्वाचे सायंटिस्ट त्यामध्ये सर्वात जास्त काम केलेले सायंटिस्टसाठी हा युनिट पूर्णपणे त्यांनी समर्पण केलेलं आहे. म्हणजे ईच अँड एव्हरी युनिट इज डेडिकेटेड टू ए पर्टिक्युलर सायंटिस्ट. ही वर्कड मोर in that related to that unit. So here also this unit is given dedicated to a particular scientist. The name of the scientist is the Ernest Mayo. Ernest Mayo. So this Ernest Mayo हा टॉपिक हा युनिट पूर्णपणे ते समर्पण केलेलं आहे. त्यामुळे अर्नेस्ट मेयरचे थोडं बायोग्राफी आपल्याकडे असावा, कारण ते अर्नेस्ट मेयरच्या बायोग्राफीमध्ये सुद्धा काही प्रश्न नीट परीक्षेमध्ये विचारले जाते. So a brief biography of the Ernest Mayo that I am going to explain you. So Ernest Mayo, he was born in the year 1904. 1904 त्याचा जन्म झाला आहे. केम्प्टन म्हणून एक विलेज आहे. केम्प्टन हा जर्मनीमध्ये आहे. जर्मनीमध्ये असलेले केम्प्टन म्हणून एक विलेज आहे. त्या विलेजमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. आणि अर्नेस्ट मेयर पॉप्युलरली और ही इज एव्होल्युशनरी बायोलॉजिस्ट. एव्होल्युशनमध्ये सर्वात जास्त काम केलेलं आहे. त्यामुळे ही इज नॉन एज द एव्होल्युशनरी बायोलॉजिस्ट. सो व्हॉट इज एव्होल्युशन? Evolution is the study of the fossils, or it is in Marathi. Evolution means उत्क्रांती. उत्क्रांतीचा अभ्यास करणारे जे सायंटिस्ट आहे ते व्यक्ती आहे तर त्याला आपण एव्होल्युशनरी बायोलॉजिस्ट म्हणायचे. म्हणजे अर्नेस्ट मेयर इज ॲक्च्युली ते एव्होल्युशनरी बायोलॉजिस्ट आहे. एव्होल्युशनमध्ये सर्वात जास्त काम केलेलं आहे. आणि पॉप्युलरली अर्नेस्ट मेयर इज नॉन एज द डार्विन ऑफ द 20th century. डार्विन ऑफ द 20th century. 20th century. Darwin is the father of the evolution. आणि त्या पिरियडमध्ये डार्विन इज द फादर ऑफ द एव्होल्युशन. टुडे ऑल्सो डार्विन इज द फादर ऑफ द एव्होल्युशन. बट नो टुडे पॉप्युलरली अर्नेस्ट मेयर इज नॉन एज द evolution Darwin of the 20th century. That is a popular name for the Ernest Mayo. And Ernest Mayo is actually one of the 100 scientists all the time. That means कधी आपण 100 सायंटिस्टचं नाव जर घेतले आज घ्या किंवा 10 वर्षानंतर घ्या किंवा पाठीमागचे 10 वर्ष पाठीमागचे घ्या, ते 100 सायंटिस्टमध्ये हा अर्नेस्ट मेयर एक व्यक्ती असणार आहे, एक सायंटिस्ट असणार आहे. सो अर्नेस्ट मेयर इज वन ऑफ द 100 सायंटिस्ट all the time. So that is that much significance this Ernest Mayo is there. And Ernest Mayo in the year 1953 त्यांनी हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेतलं. हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये त्याचे अपॉइंटमेंट झाले एज अ प्रोफेसर ऑफ द झुलॉजी म्हणून त्यांचे अपॉइंटमेंट झाले. आणि त्याच युनिव्हर्सिटीमध्ये 1975 ते रिटायर्ड झाले. आणि एवढं वर्ष तिथं काम केले म्हणून, एवढं चांगल्या पद्धतीने काम केले म्हणून हे हार्वर्ड युनिव्हर्सिटी अर्नेस्ट मेयरला एक पुरस्कार दिले किंवा एक ऑनररी अवॉर्ड दिले, ऑनररी पद त्याला दिले. दॅट पोझिशन इज नॉन एज द अलेक्झांडर ऑगस्टस
अलेक्झांडर ऑगस्टस प्रोफेसर ऑफ झूलॉजी एमराइटस हा अलेक्झांडर ऑगस्टस प्रोफेसर ऑफ झूलॉजी एमराइटस हा एक ऑनररी अवॉर्ड अर्नेस्ट मेयरला हार्वर्ड युनिव्हर्सिटीने दिलेला आहे. आणि त्यानंतर अनेक काम त्यांनी या एव्होल्युशनमध्ये आणि टॅक्सॉनॉमीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. अर्नेस्ट मेयर इज ॲक्च्युली द मॉडर्न कन्सेप्ट ऑफ द स्पीशीज मांडलेले सायंटिस्ट आहे. मॉडर्न कन्सेप्ट. सो व्हॉट इज ॲक्च्युली मॉडर्न कन्सेप्ट ऑफ द स्पीशीज? मॉडर्न कन्सेप्ट ऑफ स्पीशीज. मॉडर्न कन्सेप्ट ऑफ द स्पीशीज मीन्स स्पीशीजचे मॉडर्न डेफिनेशन दिलेले सायंटिस्ट आहे अर्नेस्ट मेयर. व्हॉट इज ॲक्च्युली द मॉडर्न डेफिनेशन ऑफ द स्पीशीज? व्हॉट इज ॲक्च्युली स्पीशीज? स्पीशीज इज अ ग्रुप ऑफ द क्लोजली रिलेटेड इंडिव्हिज्युअल. अनेक एकसारखं असलेले अनेक इंडिव्हिज्युअल एकत्र झाले त्याला पण स्पीशीज म्हणायचे. पण हे स्पीशीज होण्यासाठी आणि त्यातले प्रत्येक मेंबर परस्पर इंटरब्रीडिंगमध्ये भाग घेतले पाहिजे आणि पोटेन्शियली इंटरब्रीडिंगमध्ये भाग घेतले पाहिजे हे सांगितलेलं सायंटिस्ट आहे अर्नेस्ट मेयर. आणि दॅट डेफिनेशन इज नॉन एज द मॉडर्न डेफिनेशन और मॉडर्न कन्सेप्ट ऑफ द स्पीशीज. हे त्यामुळे ते अर्नेस्ट मेयर टॅक्सॉनॉमीमध्ये सुद्धा सर्वात जास्त काम केलं असं म्हणायला पाहिजे. त्यांनी हात लावलेले अनेक ब्रांच आहे. त्यातले एक ब्रांच ऑर्निथॉलॉजी. ऑर्निथॉलॉजीमध्ये त्यांनी भरपूर काम केलेलं आहे. ऑर्निथॉलॉजी मीन्स स्टडी ऑफ द बर्ड्स. बर्ड्स अभ्यास त्याला ऑर्निथॉलॉजी म्हणायचे. त्यांनी टॅक्सॉनॉमीमध्ये भरपूर काम केलेलं आहे. टॅक्सॉनॉमी. सिस्टमॅटिक्समध्ये भरपूर काम केलेलं आहे. सिस्टमॅटिक्स अँड ऑल्सो हिस्टरी अँड फिलॉसॉफी. हिस्टरी अँड फिलॉसॉफी. हिस्टरी अँड फिलॉसॉफी ऑफ द बायोलॉजी त्यामध्ये सुद्धा त्यांनी अनेक काम केलेलं आहे. म्हणजे सध्याच्या सायंटिस्टसारखं एक पर्टिक्युलर ब्रांचमध्ये काम न करता त्यांनी अनेक ब्रांचमध्ये हात लावलेले आहे. अनेक प्रत्येक ब्रांच त्यांच्या मुलं पुढे गेलेलं आहे. त्यांच्या मुलं सुरुवात झालेलं आहे. ऑर्निथॉलॉजी, टॅक्सॉनॉमी, सिस्टमॅटिक्स, हिस्टरी हे सर्व ब्रांचमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आणि ॲट द एज ऑफ द 100 वर्ष पूर्ण झाल्यावर इन द इयर 2004 मध्ये अर्नेस्ट मेयर एक्सपायर झाले. सो दॅट इज ए ब्रीफ हिस्टरी ऑफ द अर्नेस्ट मेयर. Okay, this brief history is very essentially necessary for the NEET examination. All the points are very important for the NEET examination and अनेक वेळा हा प्रश्न NEET परीक्षेमध्ये विचारलेला आहे. Okay, so that about the Ernest Mayer. So now we are going to study the actual topic, that is a living world. So living world. What is actually living world? It is very simple. Living मीन्स जीव असलेले आणि वर्ल्ड म्हणजे जग. जे जीव असलेल्यांचे जग त्याला आपण लिव्हिंग वर्ल्ड म्हणायचं आहे. आपल्या सभोवती आपण जर बघितले अनेक टाईप लिव्हिंग ऑर्गॅनिझम दिसते. फॉर एक्झाम्पल जस्ट आपण जर नजर टाकले कोकोनट ट्री, पीपल ट्री, वटवृक्ष आणि मँगो ट्री, अनेक टाईप ट्री आपल्याला सभोवती दिसते. आणि त्याच्याबरोबर अनेक डिफरंट टाईप ॲनिमल सुद्धा आपल्याला दिसते. आपण जर एरिया बदलले, महाबलेश्वर किंवा अशा ठिकाणी जर गेले, हे निसर्ग सौंदर्य इतकं भयानक आहे. अनेक व्हॅली ऑफ द फ्लवर्स, डिफरंट टाईप ऑफ फ्लवर्स फुललेले दिसते आपल्याला. आणि हिमालयमध्ये गेले त्याचं कंडिशन जर वेगळं असणार आहे. इतर पर्यटन केंद्रामध्ये गेले तुम्हाला अनेक डिफरंट टाईप ॲनिमल्स आणि प्लांट बघायला मिळणार आहे. हे सर्व आश्चर्यचकित आहे किंवा इट इज व्हेरी वंडरफुल अँड अमेझिंग. सो नेचर लिव्हिंग वर्ल्ड इज व्हेरी वंडरफुल अँड द अमेझिंग. अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कुठं कुठं आहे हे जर आपण विचार केले, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पाण्यामध्ये दिसते त्याला आपण अक्वाटिक मीडियम म्हणतात, पाण्यामध्ये असलेले. आणि एअरमध्ये दिसतो त्याला आपण एरियल म्हणायचं. एरियल ऑर्गॅनिझम लिव्हिंग इन द एअर, एरियल. आणि टेरेस्ट्रियल, आपण टेरेस्ट्रियलमध्ये राहणारे प्राणी आहे. सो ऑर्गॅनिझम प्रेझेंट इन द टेरेस्ट्रियल कंडिशन ऑल्सो. इट इज प्रेझेंट इन द ओशन ऑल्सो, ओशन. And the condition in which some of the organisms are very difficult to live, in that condition also organisms are present. For example, in the hot spring. Hot spring means in the hot spring the temperature is near about 100 degrees centigrade. In 100 degrees centigrade, more than 100 degrees centigrade also living organisms are present. So at each and every nook and corner of the earth you can see the living organism. हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम नसलेले एकही पॉईंट आपल्याला जगामध्ये किंवा अर्थमध्ये कुठे बघायला मिळणार नाही. इतकं हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम पसरलेलं आहे. असं लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा अभ्यास आपण हे लिव्हिंग वर्ल्डमध्ये करणार आहे. आणि हे लिव्हिंग वर्ल्डमध्ये आपण जरा मॉलिक्युलर लेवलमध्ये आले, हे आपल्याला
अक्वाटिकमध्ये, एरियलमध्ये, टेरेस्ट्रियलमध्ये हे ऑर्गॅनिझम आपल्याला डोळ्याने बघू शकते. अजून जर आपण मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा मायक्रो लेवलमध्ये गेले, एखादा सेल, हे सेल आपल्याला डोळ्यानं आपण बघू शकत नाही, पण सेल मायक्रोस्कोपमध्ये दिसते आपल्याला. आणि एक सेल असं दिसतात, प्लांट सेल, ॲनिमल सेल. हे सेल कशापासून तयार झालेला आहे? हा सेल मॉलिक्यूलपासून तयार झालेला आहे. डिफरंट टाईप्स मॉलिक्यूल्स एकत्र येऊन हे सेल तयार झालेला आहे. आणि एका सेलचे काम आपण जर बघितले, त्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया, गोल्गी बॉडी, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असं अनेक प्रकारचे सेल ऑर्गॅनेले आहे. हे सेल ऑर्गॅनेले वगैरे हे सर्व मॉलिक्यूल्स एकत्र येऊन तयार झालेलं आहे. इतकं भयानक काम ते सेल करत असते. हे सर्व आपण विचार केल्यानंतर आपल्या मनामध्ये कुणी असू दे, त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होणार आहे, व्हॉट इज ॲक्च्युली लाईफ? हा प्रश्न आपोआप आपण विचारतो, व्हॉट इज ॲक्च्युली लाईफ? लाईफ म्हणजे काय आहे? व्हॉट इज ॲक्च्युली लाईफ? हा प्रश्न विचारत असताना त्यामध्ये पुन्हा 2 प्रश्न बसलेला आहे. त्यातला एक प्रश्न म्हणजे एखादा वस्तू, एखादं थिंग ते लिव्हिंग असेल तर, आणि त्याच्या बाजूला नॉन लिव्हिंग थिंग आहे, हे दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे? हे प्रश्न आपल्या मनामध्ये इमिडिएटली व्हॉट इज लाईफ हा प्रश्न विचारल्यावर पाठोपाठ ते व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स हे पण येतात. म्हणजे डिफरन्स बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग हा प्रश्न आपल्यासमोर येतात. नॉन लिव्हिंग ह्यामध्ये काय डिफरन्स आहे? आणि असा एक प्रश्न, दुसरा एक प्रश्न येतो, व्हॉट इज द पर्पस ऑफ द लाईफ? लाईफचं पर्पस काय आहे? व्हॉट इज द पर्पस म्हणजे लाईफचा उद्देश काय आहे? हा प्रश्न पण आपल्या समोर येतात. आणि त्यातला एक दुसरा प्रश्न, पर्पस ऑफ द लाईफ, दिस इज ॲक्च्युली फिलॉसॉफिकल प्रश्न आहे. हे फिलॉसॉफी आणि बायोलॉजीमध्ये काही जास्त काही रिलेशन नाहीच आहे. त्यामुळे आपण हे दुसरा प्रश्न ते बाजूला ठेवायचं आहे. आणि फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स हे आपण विचार करायचं आहे. आपण जर विचार केले लिव्हिंग थिंग्समध्ये काय काय कॅरेक्टर्स आहे, हेच कॅरेक्टर्स नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये दिसते का? असं आपण कम्पेअर करून बघायचं, लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्स कम्पेअर करून बघायचं. सो व्हॉट आर द डिफरंट कॅरेक्टर्स ऑफ द लिव्हिंग थिंग्स? लिव्हिंग थिंग्समध्ये काय काय कॅरेक्टर्स आहे हे प्रश्न आपण विचारल्यानंतर आपण त्याला उत्तर देतो. लिव्हिंग थिंग्समध्ये काही पर्टिक्युलर कॅरेक्टर्स आहे. सो व्हॉट आर द कॅरेक्टर्स? से वन ऑफ द कॅरेक्टर इज द ग्रोथ. लिव्हिंग थिंग्स ग्रोथ होतो. फॉर एक्झाम्पल 2 वर्षाचे एक मुलं आणि 10 वर्षाचे एक मुलं, किंवा 2 वर्षाच्या मुलाचा वाढ होतो आणि 10 वर्षाच्या मुलामध्ये किंवा त्याचं बॉडी साईज ऑर द हाईट विल इन्क्रीज. लाईक दॅट एखादा प्लांट आपण बघितलं की लहान प्लांट, ते लहान प्लांटचा ग्रोथ होतो आणि ते मोठा प्लांट होतो. असं ग्रोथ एखादा नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये आहे का हे आपण कम्पेअर करून बघायचं. सो ग्रोथ इज वन ऑफ द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ द लिव्हिंग थिंग्स. आणि दुसरे काही कॅरेक्टर जर बघितलं आपण, दॅट इज द response to the environment, response to environmental stimuli, response to environmental stimuli means टेम्परेचर वाढल्यानंतर काही ऑर्गॅनिझम्स गुहेमध्ये जातो, काही ऑर्गॅनिझम्स सवलीमध्ये जातो, याला म्हणायचे रिस्पॉन्स टू एन्व्हायरमेंटल स्टिम्युले. हे सुद्धा एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम दाखवते. एखादं नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हे रिस्पॉन्स काय दाखवत नसते. एका दगडामध्ये किती पण ऊन पडले ते तिथंच राहणार आहे, किती पण मारले ते दगड तिथंच राहणार आहे. म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग्स हे रिस्पॉन्स दाखवत नाही. ठीक आहे, आपण अनालाइज करायचं. हे पॉईंट, प्रत्येक पॉईंट आपण अनालायझिंग करायचं आहे. आणि दुसरं एक मेटाबॉलिझम हे दुसरे एक कॅरेक्टर्स आहे. सध्या हे 3 कॅरेक्टर्स आपल्या समोर लगेच येतात. ग्रोथ, रिस्पॉन्स टू द एन्व्हायरमेंटल स्टिम्युले, मेटाबॉलिझम आणि रिप्रोडक्शन. अजून एक कॅरेक्टर रिप्रोडक्शन. हा कॅरेक्टर्स आपल्या मनामध्ये लगेच येतो. लिव्हिंग थिंग्स कॅरेक्टर्स काय काय आहे असे विचार केल्यानंतर. अजून आपण जरा पुढे नेले, हे लिस्टची संख्या वाढणार आहे. आता 4 मी घेतलेले, हे जे पुढे जाणार आहे. आणि एक फॉर एक्झाम्पल सेल्युलर ऑर्गनायझेशन आहे, आणि रेप्लिकेशन आहे, DNA रेप्लिकेशन किंवा रेप्लिकेशन आहे, सेल्युलर ऑर्गनायझेशन आहे. असं अनेक त्याच्या लिस्ट अनेक वाढत जाणार आहे. आता प्रत्येक कॅरेक्टर्स आपण जर नीट बघायचं आहे, हे लिव्हिंग थिंग्समध्ये फक्त लिव्हिंग थिंग्समध्ये आहे का आणि नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये पण आहे का, किंवा सर्व लिव्हिंग थिंग्समध्ये एखादं कॅरेक्टर दिसते का हे आपण बघायचं आहे. त्यातलं एक कॅरेक्टर आपण बघायचं आहे. त्यातलं फर्स्ट पॉईंट दॅट इज द ग्रोथ. व्हॉट इज ॲक्च्युली द ग्रोथ? ग्रोथ म्हणजे काय आहे? बायोलॉजिकली किंवा सायंटिफिकली आपण बघायचं आहे. ग्रोथ मीन्स इन्क्रीजिंग द मास. increasing the mass and number is the character of the growth. ग्रोथचं कॅरेक्टर आपण बघितलं, जनरली आपण म्हणू शकते इन्क्रीजिंग द मास अँड इन्क्रीजिंग द नंबर इज द ड्युअल कॅरेक्टर ऑफ द ग्रोथ. ग्रोथला 2 कॅरेक्टर आहे, ड्युअल कॅरेक्टर आहे. दिस ड्युअल कॅरेक्टर इज द इन्क्रीजिंग द मास अँड इन्क्रीजिंग द नंबर. आधी आपण इन्क्रीजिंग द नंबर बघायचं आहे. इन्क्रीजिंग द नंबर फॉर एक्झाम्पल इन द मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम
अनेक सेल असलेले बहुपेशीय प्राणी किंवा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये हे नंबर कसं वाढते बघायचं. ऑर्गॅनिझम इन द मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम the cell division taken place inside millions of the cell present. These cells multiply and the body is increasing. So increasing the body म्हणजे growth is because the multiplication of the cells. So that is happening in the multicellular organisms. आणि हाच पॉईंट एखादं युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये आहे का हे पण आपण तपासून बघायचं आहे. त्याच्या आधी हे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आपल्या समोर दोन आहे. एक प्लांट एक मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. ॲनिमल हे दुसरं एक मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. मग ॲनिमल आणि प्लांटमध्ये हे ग्रोथ एकसारखं आहे का ते बघायचं आहे. प्लांटमध्ये ग्रोथ कंटिन्युअस आहे. कंटिन्युअस ग्रोथ हे कुठं थांबत नसते. ग्रोथ इज व्हेरी कंटिन्युअस. सो प्लांट देर आर टू टाईप्स प्लांट अँड ॲनिमल. प्लांट्स अँड ॲनिमल्स. सो दोन्हीमध्ये ग्रोथ एकसारखं आहे का हे तपासून बघायचं आहे. प्लांटमध्ये जे ग्रोथ आहे हे ग्रोथ कंटिन्युअस ग्रोथ आहे. कंटिन्युअस. आणि ॲनिमलमध्ये ग्रोथ हे डेफिनेट आहे किंवा ते लिमिटेड ग्रोथ आहे. लिमिटेड. आपल्याला माहीत असतं एखादा प्लांट हे आयुष्यभर किंवा ते मरायपर्यंत ते प्लांटचं ग्रोथ होत राहते. एखादं फांदी किंवा त्याच्या ब्रांचेसवर ते ग्रोथ होणारच आहे. ते कधी थांबत नसते. आणि ॲनिमलमध्ये मात्र हे एखादं मुलं त्याचं वाढ 25 वर्षापर्यंत किंवा 26 वर्षापर्यंत होतो. त्यानंतर त्याचं लेंथ वाढत नाही किंवा उंची वाढत नाही. याचा अर्थ सर्व ॲनिमलमध्ये असंच आहे. ॲनिमलमध्ये हे ग्रोथ लिमिटेड आहे आणि प्लांटमध्ये ग्रोथ कंटिन्युअस आहे. आणखीन काही डिफरन्स आहे का प्लांट आणि ॲनिमलमध्ये ग्रोथमध्ये. हे प्लांट आणि ॲनिमल त्याचं ग्रोथ प्लांटमध्ये आपण कंटिन्युअस म्हटले तरीसुद्धा काही ऑर्गॅनमध्ये फॉर एक्झाम्पल लीफमध्ये हा ग्रोथ कंटिन्युअस नाहीच आहे. लीफचं ग्रोथ पर्टिक्युलर ग्रोथ झालं ते लीफ खाली पडणार आहे. तसं फ्लॉवर जर बघितलं आपण फ्लॉवरचं ग्रोथ हे कंटिन्युअस नाहीच आहे. आणि फ्रूट जर बघितलं त्याचं ग्रोथ कंटिन्युअस नाहीच आहे. पण जनरली आपण म्हणू शकते इन प्लांट द ग्रोथ इज कंटिन्युअस. कंटिन्युअस म्हणण्याऐवजी आपण इनडेफिनिट हा शब्द वापरायचा आहे. इन द केस ऑफ द प्लांट द ग्रोथ इज इनडेफिनिट. इन द केस ऑफ द ॲनिमल द ग्रोथ इज डेफिनिट. ग्रोथ इज डेफिनिट. सो दॅट इज द मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये ते ग्रोथ कसा होतो. आणि आता बघायचं आपण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये ग्रोथ कसा आहे. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमला एक्झाम्पल आपल्याकडे आहे. ऑर्गॅनिझमला एक्झाम्पल अमिबा. एखादा अमिबाचं ग्रोथ कसं होणार आहे. सपोज दिस इज द अमिबा. हे अमिबा असेल तर त्याचं ग्रोथ होणार आहे म्हणजे त्याचे डिवाईड होणार आहे. एक अमिबामधून 2 अमिबा होणार आहे. असं 2 अमिबा होतो म्हणजे अमिबाचं ग्रोथ झालं आहे. ठीक आहे. पुन्हा हे 2 होणार आहे. अमिबाचं ग्रोथ झालं. सो अमिबा म्हणजे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमचं ग्रोथ म्हणजे काय रिप्रोडक्शन आहे. मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजे इन द केस ऑफ द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम हा ग्रोथ अँड मल्टिप्लिकेशन हे दोन्ही एकच आहे. So we can say that in the case of the unicellular organism, the growth and multiplication is inclusive म्हणायचं आहे. inclusive. But in the case of the higher organisms, growth वेगळंच आहे आणि त्याचे मल्टिप्लिकेशन वेगळंच आहे. दॅट इज एक्सक्लुसिव्ह आहे. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये ग्रोथ आणि रिप्रोडक्शन एक्सक्लुसिव्ह आहे. आणि इन द केस ऑफ द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम दोन्ही एकच आहे. त्याला आपण इन्क्लुसिव्ह म्हणायचं आहे. आता हे सर्व पॉईंट आपण बघितलं. प्लांटमध्ये ग्रोथ होतो, ॲनिमलमध्ये ग्रोथ होणार आहे आणि युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये पण ग्रोथ होणारच आहे. आणि आपण प्रश्न विचारायचा आहे जर मास आता नंबरचा आपण विचार केले. आता मास वाढणे याचे विचार आपण केले. मास इन्क्रीजिंग द मास इज द कॅरेक्टर ऑफ द ग्रोथ. हे पॉईंट आपण जर घेतले लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये हे मास वाढतंय का. लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्स हे दोन्हीमध्ये मास वाढतंय का ते आपण जरा उलटा प्रश्न विचारायचा आहे. त्यावेळेला आपल्याला दिसतंय लिव्हिंग थिंग्समध्ये मास वाढणारच आहे. फॉर एक्झाम्पल 2 वर्षाच्या मुलांचं वजन जर बघितलं 15 किलो आणि 4 वर्षाचे जर बघितलं ते 18 किलो झालं असतं. म्हणजे मास वाढतात. वेट वाढणारच आहे. आणि नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये असं वेट वाढतंय का हे बघायचं आहे. जस्ट सी हे हिल. सपोज असं एक हिल आहे, डोंगर आहे आणि एक सँड माउंट आहे. सँड माउंट वाळूचं एक छोटे असं ढिगारं पडलेलं आहे आणि एक स्टोन आहे. इथे आपल्याकडे स्टोन एक दगड आहे. याचं ग्रोथ कधी होते का हे सगळे नॉन लिव्हिंग थिंग आहे सांगायची गरज नाही. आता एका माउंटेनचे ग्रोथ हे होतात. आपण जरा आज जरा त्याचं हाईट जर बघितलं सपोज एक 16 फूट आहे. एक 10 वर्षानंतर जाऊन बघितले त्याचं हाईट असं वाढलेलं असते. ते हाईट नियर अबाउट 20 फीट सपोज एक एक्झाम्पल 20 फीट झालं असते. तसं एक माउंट एक सँड माउंट. हे सँड माउंटचं हाईट आपण बघायचं आहे. हे हाईट सपोज एक 4 फूट आहे
अजून एक 4 वर्ष नंतर जर बघितले त्याची हाईट 8 फूटमध्ये वाढलेली दिसते आपल्याला. एक स्टोन, सध्या स्टोन एवढंच आहे, एक 10 वर्षांतर बघितले ते स्टोनच्या हाईट वाढले किंवा त्याचे साईज वाढलेले दिसते. म्हणजे हे ग्रोथ, मास इज द क्रायटेरिया फॉर द ग्रोथ हे आपण जर कन्सिडर केले, नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये सुद्धा ग्रोथ आहे, फक्त लिव्हिंग थिंग्समध्ये नाही, नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये सुद्धा ग्रोथ आहे. आणि आता प्रश्न विचारायचा आहे, लिव्हिंग थिंग्समध्ये आणि नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये ग्रोथ आहे तरी बरोबर आहे, आणि दोन्हीमध्ये ग्रोथ एकसारखं होतंय का हे प्रश्न विचारायचा आहे. एक लिव्हिंग थिंग्समध्ये ग्रोथ आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, त्याच्या आतले सेल्स मल्टिप्लाय होतो, नंबर वाढते आणि त्यामुळे त्याचा मास वाढलेला आहे. सो इन द केस ऑफ द लिव्हिंग थिंग्स द ग्रोथ टेकन प्लेस इंटरनल ग्रोथ आहे. This internal growth is known as the intrinsic growth. So in the case of the living things, the growth is intrinsic. आणि नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये हे माउंटेनचे हाईट कसं वाढलेलं आहे, त्यामध्ये वाळू येऊन पडले किंवा माती येऊन पडले आणि त्याच्यामध्ये प्रेशर अप्लाय झालं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, ते सॉलिड झाले, त्यामुळे त्याची हाईट वाढलेलं आहे. आणि हे सँड हिल त्याच्यासुद्धा हाईट, सँड माउंट त्याचे हाईट कशामुळे वाढलेलं आहे, वाऱ्यानं त्याच्यामध्ये वाळू येऊन पडले आणि त्याचे हाईट स्लोली असं वाढत गेलेलं आहे. आणि स्टोनचे साईज वाढलेलं आहे, त्याचं पण कारण सॉईल पार्टिकल्स किंवा ते सँड पार्टिकल्स त्याच्यामध्ये अडकले, येऊन पडले आणि त्याचे साईज आपोआप असं वाढत गेलेलं आहे. म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये ग्रोथ एक्सटर्नल आहे, नॉट इंटर्नल आहे, ग्रोथ इज एक्सटर्नल and this is known as the extrinsic growth. The growth is extrinsic. So in the case of the living things, the growth is intrinsic. In the case of the non-living things, the growth is extrinsic. So माझा पॉईंट काय, लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये ग्रोथ आहे, त्यामुळे आपण काय सांगू शकत नाही ही ग्रोथ हा प्रॉपर्टी फक्त लिव्हिंग थिंग्स आहे असं आपण म्हणू शकत नाही, हे नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये पण आहे. सो वी कॅन से दॅट ग्रोथ इज नॉट द डिफाइनिंग प्रॉपर्टी ऑफ द लिव्हिंग थिंग्स, बिकॉज नॉन लिव्हिंग थिंग्स also showing this property. So growth is not the defining property of the living things. Okay, so next point आपण बघायचं आहे, that is the रिप्रोडक्शन. आता रिप्रोडक्शन लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये दोन्हीमध्ये रिप्रोडक्शन आहे का हे आपण जरा बघायचं आहे. रिप्रोडक्शन, नेक्स्ट पॉईंट आहे रिप्रोडक्शन. हा पॉईंट रिप्रोडक्शन आपण जर बघितलं आहे, रिप्रोडक्शन मीन्स प्रोडक्शन ऑफ द न्यू वन विच इज व्हेरी मच सिमिलर टू द पॅरेंट, दॅट इज नॉन एज अ रिप्रोडक्शन. हे रिप्रोडक्शन लिव्हिंग थिंग्समध्ये तरी आहे, काही प्रश्नच नाही. फॉर एक्झाम्पल इन द केस ऑफ द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम अमीबा डिवाइड्स इंटू 2, दिस इज द रिप्रोडक्शन ऑफ द अमीबा. Okay, and in the case of the higher organisms, reproduction both asexual method and asexual method, दोन्ही मेथडमध्ये रिप्रोडक्शन होतो. आता प्रश्न असा येतो, हे रिप्रोडक्शन अनेक पद्धतीचे रिप्रोडक्शन आहे. फॉर एक्झाम्पल इन द केस ऑफ द फंगे आपण जर बघितले त्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन taken place in the higher organisms. There two opposite sexes participating, male and female. Asexual reproduction सुद्धा रिप्रोडक्शनच आहे. asexual रिप्रोडक्शन मुलं सुद्धा नवीन एक मुलाला जन्म देते, एक इंडिव्हिज्युअल जन्म देणारच आहे. म्हणजे दोन टाईप रिप्रोडक्शन आहे. त्यातलं असेक्शुअल रिप्रोडक्शन फंगेमध्ये कसं होतं बघायचं. फंगसमध्ये अनेक स्पोर तयार करतो, स्पोर, दिस आर कॉल्ड स्पोर. हे स्पोर्स बाहेर पडल्यानंतर हे योग्य ठिकाणी जर पडले त्यातून एक नवीन एक फंगस तयार होतो. सो फंगे रिप्रोड्यूस बाय द स्पोर्स. दिस इज द असेक्शुअल मेथड ऑफ द रिप्रोडक्शन. आणि अजून जरा लॉवर ऑर्गॅनिझम दॅट इज अ हायड्रा आणि ईस्ट इज अ फंगस ईस्ट. ह्यामध्ये जर बघितलं त्यात बडिंग मेथडनं रिप्रोडक्शन होतं. एखादा हायड्रा, सपोज दिस द हायड्रा, हे हायड्राच्या लॉवर साईडमध्ये एक बड तयार होतो. हे बडमधून एक नवीन एक हायड्रा तयार होतो. दिस इज द बडिंग मेथड. ईस्टमध्ये एक बड तयार होतो. हे बड खाली पडल्यानंतर नवीन एक ईस्ट तयार होतो. सो हायड्रा आणि ईस्टमध्ये बडिंग मेकॅनिझममुळे रिप्रोडक्शन होतो. आता दुसरं एक बघा, प्लॅनेरिया, इन ॲनिमल प्लॅनेरिया. इन द केस ऑफ द प्लॅनेरिया actually regeneration is the mechanism. Planaria, this is the planaria. Sorry, suppose this is the planaria. This planaria, if you cut the planaria into pieces, each piece will develop into a new planaria. So in the case of the planaria, regeneration. So they cut it and the lost part will regenerate. So it is known as a regeneration. Planaria मध्ये regeneration होतो. आणखीन आपण जर बघितलं काही फंगस मीन्स इलॉंगेटेड फायबर लाईक बॉडी असलेले मायसिलियम असलेले फंगस, नॉट ईस्ट, नॉट युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर फंगस. अँड ऑल्सो इन द केस ऑफ द algae, filament like algae, filamentous algae. And in the case of the bryophyta, some bryophyta, a structure called protonema. Protonema is a forming. Protonema is a small
fiber-like, root-like structure. So here the fungus will cut into smaller pieces. Algae is a long filament, it will cut into pieces. And protonium is also long filament, it cut into small pieces. So in all these organisms, the reproduction takes place asexually by the fragmentation method. So this is known as the fragmentation method. फ्रॅगमेंटेशन मेथड म्हणजे रिप्रोडक्शन आहे. रिप्रोडक्शन सर्व ऑर्गॅनिझममध्ये होतो. ते लहान आहे का मोठा आहे का बघायचं नाही, सर्व ऑर्गॅनिझममध्ये रिप्रोडक्शन होतो. पण रिप्रोडक्शन होण्याची पद्धत मात्र वेगळं आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन हायर ऑर्गॅनिझममध्ये दिसते, असेक्शुअल रिप्रोडक्शन लोअर ऑर्गॅनिझममध्ये दिसतात. ओके, वेळ झालं का? ओके ओके, थँक्यू. द नेक्स्ट पार्ट वी विल डील इन द नेक्स्ट पिरियड. ओके, थँक्यू. कटिंग करता येते ना?